बातमीपत्राच्या सुरुवातीला सोलापुरातून मोठी बातमी। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटापर्यंत पाणी साचले। अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर पाणी आले। अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे गावाजवळील महामार्गावरील पूल हा पाण्याखाली गेलाय, तर अक्कलकोटवरून गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांची यामुळे गैरसोय होते। या तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक पूल बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, काय पावसाची सद्यस्थिती? प्राजक्त, आपल्याला माहिती आहे अक्कलकोट तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने पाऊस पडत आहे। सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर 167 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। मध्यरात्री झालेल्या पावसामुळे जी बोरी नदी आहे ती ओव्हरफ्लो झाली। ओव्हरफ्लो झाल्यामुळे जी बोरी उमरगे जे गाव आहे त्या पूल आहे, जो पूल अक्कलकोट आणि गाणगापूर या महामार्गाला जोडला आहे, त्या महामार्गावर 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आहे। हा जो बोरी नदी आहे ती ओव्हरफ्लो झाल्यामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्ग हा पाण्याखाली गेलेला आहे। मात्र असं असलं तरी जे प्रशासन आहे सातत्याने ग्रामस्थ असतील किंवा नागरिक असतील त्यांना आवाहन करत आहे की 3 ते 4 फुटाच्या पाण्यातून कुणीही गाडी घालू नका, कुणीही धोका पत्करू नका। मात्र असं असलं तरी जे नागरिक असतील किंवा भाविक असतील हे गाणगापूर अक्कलकोट महामार्गावरून जे 3 फुटापर्यंत पाणी आहे त्यातून गाडी घेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक जो गाव आहे त्याची स्थिती अशीच आहे, कारण जी पूरजन्य स्थिती आहे ती आता सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। कारण सातत्याने जे अक्कलकोट तालुक्यात आहे पाऊस बरसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे प्रत्येक जे पूल बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहे। आता याचा फटका अक्कलकोट नगरीचे भाविक येतात त्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे अक्कलकोट आणि गाणगापूर जो महामार्ग आहे तो सध्या तरी पाण्याखाली गेलेला आहे। ठीक आहे प्रीतम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचं संकट दाटलंय। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झाल्यानं बळीराजा संकटात सापडलाय। राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यातील 62,17,000 एकरवरील पिकाला याचा फटका बसलाय आणि पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। तर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचं संकट दाटलंय। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झाल्यानं बळीराजा संकटात सापडलेला आहे। तब्बल 30 जिल्ह्यातील 62,17,000 एकरवरील पिकाला याचा फटका बसलाय। पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेले आहेत आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। पाहूयात। राज्यावर ओल्या दुष्काळाचं संकट, लाखो हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान, बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत। गेल्या काही दिवसात राज्यातल्या ग्रामीण भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळतो। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या बेळगाव परिसरात ढगफुटी झाली, त्यामुळे ताड सौंदणे गावात पावसाचं पाणी शिरलं, तर अक्कलकोट तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला। राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसानं बळीराजानं मोठ्या कष्टानं आणि आशेनं मातीत जे स्वप्न पेरलं, कष्टानं वाढवलं, ते सगळं डोळ्या देखत वाहून गेलं। पायात चिखल आणि डोळ्यात पाणी अशी विदारक स्थिती आहे। रानातून नदी वाहावी तसं पाणी वाहतंय। वाहणाऱ्या पाण्यातून फक्त पीक नाही, शेतकऱ्यांची उद्याची भाकरी, पोरांची शाळेची फी, बायका लेकरांचे दिवाळीचे कपडे, पोरीच्या लग्नाची तयारी सगळं वाहून गेलं। संभाजीनगर गंगापूर तालुक्यातल्या शिल्लेगाव परिसरातली हे दृश्य बघ। कमरेएवढं पाणी या शेतात साचलंय। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। या अतिवृष्टीच्या तडाख्यात काढणीला आलेलं सोयाबीन पुरतं आडवं झालं। साबळेवाडीचा तलाव अचानकपणे फुटला आणि परिसरातल्या शेतात पाणीच पाणी झालं। तर धाराशिव जिल्ह्यातल्या
महाड गावात तर शेतात तळ साचल्याचा भास होतोय. पावसानं सोयाबीन, उडीद, मूग आणि गाजर पीक मातीमोल झालं. पाऊस भरपूर झाला आणि त्यामुळे शेतीचं भरपूर नुकसान झालं आहे. कांद्याची वाहून गेलेले आहेत, गाजराची पिकं गेलेली आहेत, पुन्हा ऊस झोपलेला आहे, उडीद आणि सोयाबीन ते पाण्यातच आहे. ह्याला आम्हाला काहीच करता येत नाही. आता आम्हाला फाशी घ्यायची पाळी आली साहेब, काय सांगायचं तुम्हाला. समजा आतून नुकसान झाले आमचं. आम्ही कष्ट करून इथे बियाणं आणलं. आम्ही शेतकरी माणसं आहेत, आमच्या पैसे काहीच नाही, तर आम्ही काय करणार आहेत आता. चांदवडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीनं हाहाकार माजवलाय. सलग 4 दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाचा पिकांना फटका बसलाय. शेतात पाणीच पाणी झाल्यानं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय. होतं जे काही धान्य खायसाठी होतं ते आता घरापोच जाणार पण नाही, पूर्ण आता हे मातीला मिळून जाणार आहे. त्याच्यामुळे हे सलग 4 दिवस पाऊस झाल्यामुळं ही नुकसान जी झाली आहे, मका, बाजरी, कांदे, रोपं, याच्यामुळं मायबाप सरकारनं याची दखल घेतली पाहिजे. दखल घेतल्यानंतर तात्पुरते लगेच पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी ही त्यांना विनंती. नांदेड जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं. पेरणीचा खर्च निघणार कसा हा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडतोय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे झेंडू फुलांचं मोठं नुकसान झालंय. तोडणीला आलेले फुलं आडवी झाल्यानं शेतकरी हवाल दिलाय. आता ह्या आमच्या झेंडूचं एवढं नुकसान झालेलं आहे की आज हे 30 रुपयाने झेंडू आम्ही दिला होता. आजची तोड होती. कमीत कमी ह्या झेंडू 25 ते 30 क्विंटल जो माल निघत होता याचा. पण आता सर्व आमचं स्वप्न आमचं समजा मातीमध्ये मिळालं. कर्जमाफी नाही, शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, कशालाच भाव नाही, भरपाई पण नाही. आणि वरल्यावर तुम्ही आम्हाला जखमीवर मीठ लावायला 8,500 द्याल्या. हे तुम्ही योजना बंद करा ना गव्हर्नमेंटच्या. काय आहे ते योजना सरकारला मग कळकळ हात जोडून विनंती आहे की आपण हे दुसऱ्या कोणत्याच योजना शेतीला हमी भाव द्या. मालाला 1 हेक्टरला खर्च लागतो 25,000 रुपये कमीत कमी. फवारणी, मशागत करणे आणि पेरणी तर 25,000 रुपये खर्च लागतो. आणि शासन द्यायला आपल्याला 3,500 रुपये एकर समजा. तर कुठलं हे होणार आहे त्याचं बजेट बसणं. आमचेच नाही का 2,500 रुपये उलटे याच्यामध्ये घरातूनच पडाले त्याच्यामध्ये. राज्यातल्या 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यातल्या 62,17,540 एकरवरची पिकं बाधित झाली. नांदेड जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसलाय. एकूण 7,28,049 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं. तर वाशिम मधील 2,03,098 हेक्टरवरच्या पिकं मातीमोल झाली. यवतमाळ मधील 3,20,783 हेक्टर तर धाराशिव मधील 1,57,610 हेक्टरवरची पिकं नष्ट झाली. अकोल्यात 1,77,466 हेक्टरवरची पिकं तर सोलापुरातल्या 2,46,000 हेक्टरवरच्या पिकांना फटका बसलाय. आता तातडीनं यांना मदतीची अपेक्षा आहे आणि ते सोडून भलतीकडेच विषय घेऊन चाललेले आहे. मला सरकारला पुन्हा आवाहन करतो की आपण 50,000 रुपये किमान त्यांना हेक्टरी मदत करा, तरच हा शेतकरी सावरेल. नाहीतर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती होईल. अनेक संकटांच्या मालिकानंतर उभा राहणाऱ्या बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळलंय. या हतबल शेतकऱ्यांना खोटी सहानुभूती नाही तर दिलासा हवाय. संकटातून सावरण्यासाठी सरकारी मदतीचा हात हवाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.